तुझ्या आज सर्व राज्यभर तुझ्या दादांचा वाढदिवस साजरा होत आहे। नव्या पिढीमध्ये उत्साह आहे, चैतन्य आहे। आंबेडकरी चळवळीला गतिशील करण्याचा संकल्प युवा पिढीने उभा केलेला आहे। सर्व मतदारसंघातलीच नव्हे तर राज्यातील 29 महानगरपालिकेमधील वंचित बहुजन आघाडीची भरारी ही अत्यंत दैदिप्यानं आहे आणि गेली 6 वर्षाची असणारी मशागत या सर्व निवडणुकांच्या पाठीमागे आहे। मी सर्व मतदारांना शेवटच्या टप्प्यात आवाहन करतो की आता 4 साडेचार झालेले आहे, 4:20 झालेले आहे। उर्वरित टप्प्यातलं मतदान उरकून घ्यावं आणि ज्या ठिकाणी गॅस सिलेंडर आहे त्या ठिकाणी बटन दाबून विजय करावं। ज्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती होऊन इतर चिन्ह मिळालेले असतील, टीव्ही असेल किंवा अन्य असेल, याच्यावर मतदान करावं। या मतदारसंघात ताडीवाला रोड प्रभाग मध्ये 3 सिलेंडर आणि 1 टीव्ही आहे। नागरिकांनी त्याला गतिशील करावं ही अपेक्षा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद। आंबेडकरी चळवळीला पुन्हा एक नवीन पालवी फुटते आहे आणि पुन्हा एक नवीन हिरवेगार स्वप्न आमच्या डोळ्यापुढे तरळायला लागलंय। या नव्या पिढीचा नवीन नायक तो उदयास येतोय आणि आंबेडकर घराण्यातून येतोय। आंबेडकर घराणं म्हणजे काय राजेशाही नाहीये। आंबेडकरी घराणं याचा जो वारसा आहे ज्ञानाचा आहे आणि प्रतिभेचा आहे, प्रज्ञेचा आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भरभरून दिलं। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ केली, ज्या प्रश्नावर केली, ती चळवळीतले काही प्रश्न अजूनही बाकी आहेत। ते प्रश्न सोडवण्यासाठी नव्या पिढीला देखील पुढे आव्हान आहे आणि ते आव्हान स्वीकारून सुजात हा निश्चितपणे पुढे जाईल अशी मी त्याला शुभेच्छा देतो। दुसरं असं की ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक ही आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने अस्मितेची आहे। आंबेडकरी चळवळीला सतत केवळ लोकसंख्येच्या अभावामुळे किंवा सध्या निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये जो बेईमानी आहे, अनितिमत्ता आहे, भ्रष्टाचार आहे, गुंडशाही आहे, धनदांडवेशाही आहे, त्याच्यामुळे आंबेडकरी चळवळीला यश मिळत नाही। त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व लोक आणि आताच्या या निवडणुकीमध्ये करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेला पुणे महानगरपालिकेमध्ये वंचितचा झेंडा फडकणार। प्रभाग क्रमांक 13 मधून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांनी जोरामध्ये काम करून वंचित बहुजन आघाडी ते 4च्या 4 उमेदवार निवडून येतील अशी वातावरण या विभागामध्ये तयार झालेलं आहे आणि सर्व विरोधी पार्टीच्या पायाखालची वाळू घसरून ते परेशान झालेले आहेत। तरी आता ह्या वारीला वंचित बहुजन आघाडीच्या 4 उमेदवार महानगरपालिकेमध्ये निवडून जातील आणि सर्व प्रभागाचं काम चांगल्या प्रकारे करतील। एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो। जय भीम।